हे बघा किती वेगवेगळ्या बुद्धांच्या मूर्ती आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी भारताच्या मूर्तीमध्ये साम्य दिसेल. पण भारतामध्ये काय प्रकार झाला आहे ते तुम्ही आता शोधा त्याच्यातून. वेगवेगळे आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही या स्वतः बघा. कारण नेपाळ काय मुंबईवरून आहे ना 7,500 रुपयाचं तिकीट असेल विमानाचं. बसच्या भानगडीमध्ये पोचू नका. स्वस्तामध्ये कधी कधी. ही बघा ही मूर्ती बघा. वा पूर्णपणे उभी आहे. आता तुम्हाला कॅमेरामध्ये कशी दिसते का माहिती नाही, पण अशा मूर्ती तुम्ही बघितल्या असतील भारतामध्ये. बघा त्याची लेकसुद्धा आहे, भोजन आहे. पण ही माझ्या मते काही गोष्टी आता कसं असतं, काही खरं खोटं करण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःच्या बुद्धीने तपासा काय जेणे काय वाईट. आता बघा ही सुद्धा मूर्ती बघा, यासुद्धा मूर्ती बघा. आणि बुद्धांची ही मूर्ती अवस्था. आणि ते लोक वेगळी लँग्वेज बोलतात. म्हणजे तिथे जे आहे जे लोक ते लँग्वेजसुद्धा वेगळी आहे. कारण मोस्टली मी आता एक लॉकेट घेतलं म्हणजे किचन, आणि गाडीसाठी फ्लॅग घेतला, आणि एक किचन स्ट्रीप घेतली. बस मॅडम काय वरती बसलेत मॉनेस्ट्रीमध्ये. कोण आहेत आतमध्ये? ओके एक व्यक्ती बसले, तो आतमध्ये वाटप करतो. का आपल्याला जायचं आहे कुठून आलेलो, मी इकडून आलेलो. इथे जायचं पूर्णपणे कर्मकांड आहे. बुज्जू फॅमिली आल्यात बघायला. ठीक आहे बाबा, मला जे दिसलं ते दाखवलं आहे. बाकी आता तुम्ही स्वतःच्या बुद्धीने तपासून बघा. पण मला मी जिथपर्यंत ज्या गोष्टी बुद्धांच्या वाचलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट समजते की असं कुठे येऊन किंवा ते सर्व कर्मकांड करून काही प्राप्त होत नाही. प्राप्त होण्यासाठी स्वतःला जचावं लागतं, प्रयत्न करावे लागतं, मेहनत करावी लागते. त्याच्यामुळे येण्याच्या अगोदर पुस्तकं पण वाचा जे बुद्धांच्या तत्वावरती लिहिली गेलेली आहेत. रेफरन्ससाठी डॉक्टर B.R. आंबेडकरांची पुस्तकं वाचा, तर तुम्हाला अधिक क्लिअर समजेल. कारण वेळ हा पैशापेक्षा मौलिक असतो. तो जर तुम्ही प्रत्येक दिवसामधून वाया घालवत राहिलात ना तर पैसा एक वेळ कमवता येईल. ओके हे बघा इथे सुद्धा आहे, पण वेळ पुन्हा मिळवता येत नाही. त्याच्यामुळे वेळ खर्च करू नका मन कुजवण्यामध्ये. चांगलं शिका, स्किल्स वाढवा आणि मार्ग शोधा. ओके धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.